रसिक होयासे जवळी मर्मबंध सखीचे हे जाणून घ्या. रसिक होयासे जवळी व्यासपीठ हे सगळ्यांचे, ज्ञानपीठ हे लहान थोरांचे, घरकुल हे आपल्या हक्कांचे. हातात हात देऊन या सखीच्या प्रेमास दाद देऊया. सखीस आपुल्या करूया. हॅलो सखी, हॅलो सखी, हॅलो सखी, हॅलो सखी. नमस्कार. हॅलो सखीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, 2020 साली भारत महासत्ता होणार असं वेगवेगळ्या व्यासपीठावर ठासून सांगितलं जातं. पण जेव्हा महासत्ता होणार असं आपण म्हणतो तेव्हा या महासत्ता होण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली जाते ती म्हणजे उत्पादन, सेवा क्षेत्र आणि युवा पिढीची. या उत्पादन किंवा सेवा क्षेत्रातल्या प्रगतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा ध्यास किंवा ओढ असलेल्या युवा पिढीची तितकीच आवश्यकता आहे. आधुनिक तंत्रज्ञान किंवा प्रगत आधुनिक तंत्रज्ञान असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळी बऱ्याचदा ही संकल्पना ही सोशल नेटवर्किंग साईट्स, कम्प्युटर, संगणक, लॅपटॉप, मोबाईल फोन यापुरतीच मर्यादित आहे का? किंबहुना प्रगत तंत्रज्ञान म्हणजे एवढ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्या सामान्यांच्या घरात येत नाहीत पण बाहेर दूर कुठेतरी याविषयी संशोधन होत असतं, असा काहीसा मनामध्ये असलेला ग्रह असतो. पण मंडळी, आज तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे हे प्रगत तंत्रज्ञान तुमच्या आमच्या घरामध्ये पोहोचलेलं आहे. अगदी स्वयंपाकघरापर्यंत डोकावलेल्या या प्रगत तंत्रज्ञानाची गरज हा मुद्दा आपण जेव्हा विचारात घेतो तेव्हा होय, माझ्या घरामध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान तितकंच आवश्यक आहे आणि दिवसेंदिवस त्याची गरज ही वाढत आहे. याच विषयी आजच्या हॅलो सखीमध्ये आपण बोलत आहोत. आजचा आपला हॅलो सखीचा विषय आहे प्रगत तंत्रज्ञानाची गरज. आणि याच दृष्टिकोनातनं याच क्षेत्रातले तज्ज्ञ आज आपण आमंत्रित केलेलं आहे अच्युत गोडबोले यांना. नमस्कार सर. हॅलो सखीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या पाहुण्यांची ओळख करून देताना मुळातच असं गंमत असते की काही लोकांविषयी सांगताना यांचं नाव हीच त्यांची एक मोठी ओळख आहे असं आपण म्हणतो आणि तसेच आजचे आपले तज्ज्ञ आहेत. तरी थोडक्यात त्यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे IIT मुंबई इथे त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. माहिती तंत्रज्ञान IIT क्षेत्रातल्या नामांकित संस्थांमध्ये त्यांच्या कामाचा व्यापक अनुभव आहे. संगणक युग, बोर्डरूम, नादवेद, किमयागार अर्थात मुसाफिर अशी जवळपास त्यांची 11 पुस्तकं आहेत. विविध ठिकाणी स्तंभलेखांमधून आपल्या घराघरात ते पोहोचलेले आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच संगीत, साहित्य, अर्थ, विज्ञान, व्यवस्थापन, मनोविज्ञान या अशा अनेक क्षेत्रांमध्ये लिलया मुसाफिरी करणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. त्यातले काही ठळक पुरस्कार म्हणजे सह्याद्री नवरत्न पुरस्कार, इंद्रधनु पुरस्कार, कुमार गंधर्व पुरस्कार, सोनोपंत दांडेकर पुरस्कार. तर मंडळी, अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाशी संवाद साधण्याचा योग आज आपल्याला आलेला आहे. तुमचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक कृपया टिपून घ्या. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना तुमच्या टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत जेणेकरून जास्तीत जास्त प्रेक्षकांना कार्यक्रमात सहभागी होता येईल. चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला हॅलो सखीचा विषय आहे प्रगत तंत्रज्ञानाची गरज आणि मार्गदर्शन करत आहेत अच्युत गोडबोले सर. सगळ्यात आधी प्रगत तंत्रज्ञान असं आपण जेव्हा म्हणतो त्याही आधी तंत्रज्ञान, त्याची गरज, निकड या मुद्द्यांकडे वळूया. त्याचा इतिहास काय आहे तंत्रज्ञानाचा? मला असं वाटतं की अगदी पहिल्यापासून सुरुवात केली तर 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं.
450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी आणि 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव. अरे बापरे. आणि तिथून उत्क्रांती होत होत माणूस निर्माण झाला. आणि माणसाचा जो इतिहास आहे त्यातली कित्येक सहस्रक, तो इतिहास 3 भागात आपण नेहमी विभागणी करतो. शेती, उद्योग आणि सेवा. अच्छा. तर शेती ही अनेक सहस्रक राहिल्या अच्छा. आणि त्यात प्रगती फार झाली नाही तंत्रज्ञानाची. म्हणजे आयुष्य काल जसं होतं तसंच उद्या, गेल्या आठवड्यात तसंच पुढच्या आठवड्यात. आणि औद्योगिक क्रांती झाली आणि काही शतकांमध्ये जेवढी प्रगती झाली तंत्रज्ञानाची ती अनेक सहस्रकांपेक्षा अनेक पटीने झाली. अच्छा. आणि मग सेवा जे आहे ते 1960 सालापासून साधारण चालू झालं. तसं खरं फार पूर्वीपासून. बरं. पण प्रगत सेवा म्हणजे सर्व्हिसेस ज्याला म्हणतो आपण ते 1960 सालापासून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने या सगळ्या सेवा चालू झाल्या. आणि तेव्हा काही दशकात जेवढी प्रगती झाली ती पूर्वीच्या काही शतकांच्या पण अनेक पटीने होती आणि पूर्वीच्या शतकांमध्ये जी झाली ती गेल्या सहस्रकांच्या अनेक पटीने होती. म्हणजे हा जो वेग आहे तो प्रचंड मोठा. म्हणजे गेल्या 10 वर्षात जी माणसांनी प्रगती केली ती संपूर्ण इतिहासात केली नाही तेवढी झाली. पण तंत्रज्ञानाची, माणूस अजून एक म्हणजे गळे ओढतोय, खून करतोय, मारामार करतोय, युद्ध करतोय, पण तंत्रज्ञानाचा जर का आपण विचार केला तर वेग हा प्रचंड मोठा आहे. म्हणून रेट ऑफ ऑब्सोलिसन्स ज्याला म्हणतो आपण, की काल जे आपण शिकलो तर लगेच आज वेगळं बदलावं लागलं, ह्याचा रेट फार वाढतोय. त्याचा शिक्षणावर सगळे परिणाम आपण बोलूच म्हणजे. पण हा फार मोठा एक प्रकार आहे. त्यामुळे या शतकामध्ये काय होईल हे अचाटच काय काय होण्याची शक्यता आहे सगळ्याच बाबतीमध्ये. सर, आपण असं नेहमी म्हणतो की बदल हा कायम असतो आणि तो व्हायलाच हवा. पण या बदलाचा वेग जो आहे तो खरंच आज सामान्यांच्या पलीकडे पोहोचलाय असं काहीसं या तंत्रज्ञानामुळे असं म्हणता येईल का? एका तऱ्हेने तसं म्हणता येईल. त्याचं कारण असं की रेट ऑफ ऑब्सोलिसन्स म्हणजे इतक्या फास्ट हे सगळं वाढतंय की त्याला कोपअप करणं हे सुद्धा आता कित्येकांना शक्य होणार नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं त्याचे मानसिकतेवर पण खूप परिणाम होणार. आता उदाहरणार्थ एटीएम जेव्हा आले तेव्हा टेलर क्लार्क्सनी करायचं काय, किंवा कॅड कॅम्प जेव्हा आलं तेव्हा पूर्वी जे काय टी स्क्वेअर घेऊन मंडळी ड्राफ्ट्समॅन जे होते त्यांना नवीन सॉफ्टवेअर शिकावं लागलं. ते नाही शिकलं ते जॉबलेस झाले, बेकार झाले. हे सगळ्या क्षेत्रात होत आहे आणि होणार आहे. त्यामुळे सगळ्या युवकांना मला नेहमी एक सांगायचं आहे की जे लोक या तंत्रज्ञानाबरोबर स्वतःला बदलू शकतील तेच पुढे टिकतील. त्यामुळे मी जे शिकलो तेच आता त्याला जरून बसेल असं जमणार नाही. मी आयआयटीत आम्ही 5व्या वर्ष झाल्यानंतर आम्ही सगळे गमतीने म्हणतो चला आता आपण पुन्हा पहिल्या वर्षी जाऊ, कारण आता एवढं बदललंय सगळं. तेव्हा सातत्याने बदल स्वीकारणं आणि त्याला सामोरं जाणं हेच उद्याच्या यशाचं एक मोठं ही गुरुकिल्ली असणार. वा. आणि खरं म्हणाल तर बदल हे कसं स्वतःला काळानुरूप बदलायचं हे तुम्ही छान उदाहरण आहे आमच्या सगळ्यांसमोरच. आणि बदलांविषयी जेव्हा आपण म्हणतो आणि तंत्रज्ञान हा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा एक आपण चटकन व्याख्या करतो की तंत्रज्ञान म्हणजे कम्प्युटर्स आणि त्यातले बदल म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. खरं म्हणजे ही फार छोटी डेफिनेशन आहे किंवा छोटी संकल्पना आहे. तर तंत्रज्ञान आणि कम्प्युटर्स, संगणक यांचं असलेलं नातं थोडं आपण उलगडून दाखवूया. त्याचं काय झालं की खरं 1900 कम्प्युटर्सची क्रांती 1960 पासून सुरू झाली. तसे कम्प्युटर सुरुवात त्याची खूप पूर्वीपासून झाली. पण 1960 हे मेन फ्रेमचं होतं, 70 मिनी कम्प्युटर्सचं, 80 हे इंटरनेटचं, 80 पीसीचं पर्सनल कम्प्युटर्सचं, 90 हे इंटरनेटचं आणि 2000 पासून इतर आणखी. आता झालं काय, या कम्प्युटरचा आकार खूप कमी होत गेला, स्पीड फार वाढत गेला. म्हणजे 2009 साली 10 to the power 15 म्हणजे 10 वरती 15 शून्य एवढी गणितं एका सेकंदात करू शकेल एवढा कम्प्युटर 2009 साली निर्माण झाला. अजून 3 वर्षांनी 10 वरती 18 म्हणजे अशा तऱ्हेने 2029 सालापर्यंत 10 to the power 29 म्हणजे त्याच्यावर 29 शून्य एवढी गणितं करू शकेल एवढा म्हणजे स्पीड वाढत गेला, किंमत कमी होत गेली, आकार कमी होत गेला. आणि या सगळ्यामुळे ते घरोघर पसरले. त्याच्यामध्ये GUI आला म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस, त्यात रंग भरले, त्यात मल्टीमीडिया आला आणि या सगळ्या कारणामुळे लोकांना कम्प्युटर आपल्याला जमतोय, आपल्याला कळतोय असं वाटायला लागलं. हा झाला कम्प्युटरचा भाग. त्याच्याकडे कम्प्युटर मध्ये आणखीन खूप बरंच काही घडलेलं आहे, घडणार आहे. पण झालं काय की या त्याच्यानंतर 2 आणखीन मोठ्या क्रांत्या या होऊ घातलेल्या आहेत. त्या पूर्ण अजून त्याच्या ज्याला आपण पीक म्हणतो ते झालेलं नाहीये. त्याच्यात बरंच संशोधन चालू आहे. त्याचे बरे वाईट दोन्ही परिणाम होणार आहेत. त्यातली एक आहे बायोटेक्नॉलॉजी आणि दुसरी आहे नॅनो टेक्नॉलॉजी. अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की 3 म्हणजे IT, BT आणि NT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी, ह्यांनी हे सगळं शतक व्यापून राहणार आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी गंमत अशी की बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी हे जरी खूप प्रगत होणार असतील तरी त्यांनाही सपोर्ट हा कम्प्युटरमुळेच मिळालेला आहे. उदाहरण सांगतो,
2003 साली ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा संपणार होता. ह्युमन आपल्या शरीराचे 1 लाख ज्या काय जीन्स असतात त्यांचं सिक्वेन्सिंग करणं. अच्छा. आणि कुठल्या त्या सिक्वेन्सिंगचा मोठा प्रोजेक्ट निर्माण झाला होता. जगातले अनेक सायंटिस्ट त्याच्यात भाग घेत होते आणि 2003 साली तो संपणार होता. पण खरा म्हणजे तो संपला 2000 साली. लोक काय करतात, ते के आणि एन शिकत बसतात आणि त्याच्यातलं वर्षन त्याचे क्लासेस जॉईन करतात आणि ते के 2 वर्षात नाबाद नवीन तोपर्यंत अजून एक आलेलं अनलर्निंग आणि म्हणून मला वाटतं जी मुलं अनलर्निंग करतील, सातत्याने फंडामेंटल क्लिअर ठेवतील, जुनं विसरून नवं स्वीकारतील. आणि मी नेहमी एक आता टेक्नॉलॉजी न संबंधित असलेली पण गोष्ट आता ताबडतोब सांगतो की टेक्नॉलॉजी इतकंच व्यक्तिमत्वालाही भर देणं, कम्युनिकेशन सुधारणं, एक टीम वर्क बिल्ड करणं, हे सगळं केलं तरच युवा पिढी पुढे जाईल. बरोबर. जर का मी नुसतं टेक्नॉलॉजी फार मोठा आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, उद्या मोठी म्हणून लोक फक्त तंत्रज्ञान करत बसले आणि पर्सनॅलिटी, कम्युनिकेशन, टीम वर्क, हसतमुख राहणं, तर तुम्ही लीडर होऊ शकणार नाही. त्यामुळे दोन्ही पाहिजे असं मला वाटतं. पण तंत्रज्ञानाचा भाग खूप मोठा आहे त्याच्यामध्ये. मुळात त्या अनुषंगाने सगळ्या व्यक्तिमत्वाचे पैलूही विकसित होणं हे खरं म्हणजे सगळ्याच क्षेत्रांना लागू होतं. तंत्रज्ञान क्षेत्राला तर आधी येतं. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तो तुमच्या परवानगीने घेते. किशोर नगरकर आपल्याशी बोलू इच्छितात वरळीहून. नमस्कार किशोरजी. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मी अच्युत गोडबोलेंचं अभिनंदन करू इच्छितो. आता सध्या टीव्ही सिरियल्समुळे वाचन संस्कृती नाहीशी होत आहे वगैरे अशी सर्वत्र चर्चा चालू असताना त्यांच्या पुस्तकाने जे बरेचसे नवीन रेकॉर्ड निर्माण केले तर त्याबद्दल आणि ही एक त्या प्रकारची त्यांनी किमया करून दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. थँक्यू. आता माझा प्रश्न असा आहे की हल्ली सर्व पेरेंट्सला एक फार प्रश्न पडलेला आहे, कारण त्यांची मुलं 10वी 12वीला जेव्हा येतात तेव्हा प्रचंड दडपणाखाली त्यांची मुलं असतात. बरं, ते काउन्सिलिंग पण चालतं, तेव्हा ते काय म्हणतात की जे काउन्सिलर्स असतात ते असं म्हणतात की ऍडोलसन्स मी असताना त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात आणि ते त्याच्यामध्ये तुम्ही सिम्पथेटिक ऍटिट्यूड त्यांच्या बरोबर ठेवला पाहिजे. आता उदाहरणार्थ आता ह्याच्यामध्ये की मुलगा अमुक पद्धतीने का वागतो ते हे पण ऍडवाइस करतात की पेरेंट्सनी त्यांची वागणूक बदलली पाहिजे. पेरेंट्सची गोष्ट नाही, ते आता ते बदलू शकतात, पण मुलाला स्वतःला समजत नाही की आपल्यामध्ये काय बदल घडतायत, कारण त्याच्यामुळे हार्मोनल चेंजेस घडत असतात. आता उदाहरणार्थ आयर्न मध्ये जर का तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टरने टेस्ट केली ब्लडची, त्याला कळतं की बाबा याच्यामध्ये आयर्न कमी आहे, तर ते प्रिस्क्रिप्शन दिलं जातं की आयर्न कंटेंट वाढवण्याकरता कुठचं टॉनिक घेतलं पाहिजे, कुठची ट्रीटमेंट घेतली पाहिजे. पण हार्मोनल चेंजेस सध्या पत्ता जिथं लागत नाही डॉक्टरांना, निदान हिंदुस्थान तरी माझ्या माहितीप्रमाणे, तर भविष्य काळामध्ये आपल्याला कळू शकेल का की बाबा ह्याच्यामध्ये कुठची हार्मोनल जास्ती आहेत किंवा कमी आहेत आणि त्यावर कुठची ट्रीटमेंट घेतली पाहिजे. आभारी आहे. धन्यवाद किशोरजी. तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेला आहेच. आपले तज्ज्ञ त्याला उत्तर देतीलच, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी. कार्यक्रम हॅलो सखी. ब्रेकनंतर हॅलो सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला हॅलो सखीचा विषय आहे प्रगत तंत्रज्ञानाची गरज, आणि या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ अच्युत गोडबोले. ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला किशोर नगरकर यांचा फोन होता आणि त्यांनी म्हटलं होतं की पौगंड अवस्थेतली जी मुलं असतात त्यांच्यामध्ये होणारे हार्मोनल चेंजेस आणि तंत्रज्ञान यांचं नातं. सगळ्यात सुरुवातीला माझ्या पुस्तकाच्या विक्रमी ह्याच्याबद्दल तुम्ही जे अभिनंदन केलं त्याबद्दल आभार. दुसरं म्हणजे आता पुढच्या या शतकामध्ये हे तंत्रज्ञानाचं जे काही चाललेलं आहे, म्हणजे विशेषतः नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीचं जे काही हे म्हणजे की हे म्हटलं जातं बरं का की नॅनो रोबोज, बरं का, त्याला नॅनो बोट्स असं म्हणतात. बरं, हे नॅनो टेक्नॉलॉजी मधलं एक भाग आहे की आपल्या शरीरामध्ये असे अनेक सूक्ष्म रोबोज फिरत असतील. हे सायन्स फिक्शन वाटेल आपल्याला, आज वाटेल असं होणं शक्य नाही, पण ह्याच्यावरती चक्क संशोधन चालू आहे. असं होण्याची शक्यता आहे. त्याच्या आकडेवर पण म्हणजे 2050 साली किंवा 2060 साली इथपर्यंत लोकांचं हे चाललेलं आहे सध्या. अरे वा. किंवा 2080 होईल फार तर, पण या शतकात बहुधा होईल याची मला जवळपास खात्री आहे की माणसाच्या शरीरात अनेक नॅनो रोबोज असतील, लहान लहान रोबोज, आणि ते सगळीकडे फिरत असतील आणि ते सातत्याने रक्त, लघवी, थुंकी, शी पासून ते रक्तातले जे घटक, हिमोग्लोबिन पासून ते हार्मोन पासून ते अनेक वेगवेगळे जे काही शरीरातले, नंतर ठोके, नाडी, हृदयाचं सगळं फंक्शन, लिव्हरचं फंक्शन,
हे त्या सगळ्या गोष्टींवर दर क्षणाला कंट्रोलचे नियंत्रण ठेवतील. मग ह्यातून मेंदूचं काम सोपं होईल जसं असं की म्हणता येईल. मेंदूच नाही, जसं की आपल्या शरीरामध्ये पॅथॉलॉजिकल लॅबच निर्माण क्या होईल. बात आहे, मस्त. त्याच्या पुढची गोष्ट गंमत आहे, ह्याच्यात कुठेही चेंज जर का आढळला नॉर्मल पेक्षा, की ते पहिल्यांदा आपल्याला एक अलार्म देतील की अरे काहीतरी बदललं बघा, तो बीपी थोडं वाढलेलं आहे असं सांगतील आपल्याला. हा, त्याच्यापेक्षा जास्त थोडं वाढलं तर ते चक्क डॉक्टरला फोन लावतील. वाव. त्याच्यापेक्षा जास्त वाढलं तर हॉस्पिटलला फोन लावतील, सिमल्टेनियसली अँब्युलन्सला पण फोन लावतील. आता हे आपल्याला स्वप्न वाटेल, खरं. पण असं होणं शक्य आहे. अच्छा. आणि हे तर हार्मोन हा एक भाग झाला. बरोबर आहे. हार्मोनच्या पेक्षा कित्येक गोष्टींवर ज्याला आम्ही रिअल टाइम म्हणतो. आपल्यामध्ये काय असतं की आपल्यामध्ये काहीतरी बिघाड झाला किंवा आपण टेस्ट करायला जातो, त्यात बरं अंतर पडतं. हो. मग लास्ट स्टेज आहे, फर्स्ट स्टेज आहे म्हणतो. तर त्या सगळ्यामध्ये तुम्हाला त्या क्षणाला जर का ते कळायला लागलं, बरोबर आहे. तर उपाय करणं जास्त सोपं जातं. वा. तर ही आता पुढची स्टेज झाली. खरं तर आहे, मला हे खूप- नक्की वाटतं की ते होईल केव्हा तरी. बरोबर आहे. आता हे म्हणजे किशोर म्हणतात तसं म्हणजे आता उद्या परवा होईल किंवा या वर्षी हा वेगळा मुद्दा, पण हा फार चांगला प्रश्न होता आणि हे केव्हा तरी मात्र असं होईल. वा. आणि त्यामुळे मग आपल्याला त्याच्यावर उपाय करता येतील. त्यावेळी आता हे आपल्याला जे कळू हार्मोनल शकेल. चेंजेस खरं आहे. असतात हा, हा. ते हळूहळू होत असतात. एका स्टेजला एकदम खटकन होत नसतात. त्यामुळे त्याची आपल्याला कल्पना येत जाईल आणि मग आपण आपल्याला त्याच्याविषयी हे करतो. करतात. दिलीप ओंबाळे यांचा भाईंदरहून फोन आहे. नमस्कार दिलीपजी, बोला. हॅलो बोला. हॅलो, मी मॅडम सरांना मला विचारायचं आहे की टेक्नॉलॉजी म्हणजे एवढी वाढली 10 वर्षामध्ये, 1000 वर्ष जेवढी प्रगती झाली 10 वर्षात प्रगती झाली. मी पण मला पण म्हणजे थोडं, पण मी ऍक्च्युअली ब्लाइंड झालो 1999 मध्ये. बरोबर, सर्व्हिस केली मी 19 वर्ष. नंतर 99 मध्ये मला सर्व्हिस सोडायला लागली. त्याच्यानंतर माझी काही प्रगती झाली म्हणजे आमच्यासारख्या ब्लाइंड व्यक्तीला प्रगतीचा कसा काय लाभ होणार आहे? कुठे फोन करा, फक्त मी फोन करू शकतो, वाचू शकत नाही, काहीच करू शकत नाही, कुठे जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही. तर म्हणजे मला कसं काय याचा लाभ होणार? तर याच्या बाबतीत काय जरा मला मार्गदर्शन केलं तर मी पण या प्रगतीचा हिस्सा किंवा भाग होऊ शकेल ना, असं मला विचारायचं. धन्यवाद दिलीपजी, खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. सर त्यांना काय सांगाल? तुमचं वय काय आहे? संपर्क तुटलेला आहे. मला त्यात आता त्यांनी असं सांगितलं की 1999 साली त्यांची सर्व्हिस सुटलेली आहे. त्याच्या आधी त्यांनी 10 ते 12 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. ब्रॉड हे सांगतो की बायोटेक्नॉलॉजीमध्ये की बायोनिक्स नावाचा प्रकार हा पुढे डेव्हलप होईल. म्हणजे अजून आताही आहे. कृत्रिम अवयव हे जसे तयार होतात त्याचा, आणि एक लक्षात ठेवा की डोळा हा अतिशय कॉम्प्लिकेटेड अवयव आहे. अतिशय कॉम्प्लिकेटेड अवयव आहे. म्हणजे एक प्रतिमा आपल्या डोळ्यावर पडते, त्यातनं कशातून ते नर्व्स त्या जातात मेंदूपर्यंत, कशातून ते संवेदन, ते चित्र उभं राहतं. हे अतिशय कॉम्प्लेक्स आहे. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड फ्रॅक्शन ऑफ सेकंड सगळं होतच. पण आता काय चाललंय, वेगवेगळ्या तऱ्हेचं रिसर्च चाललंय की त्या ठिकाणी काही चिप्स बसवण्यात येतील की प्रकाश किरण जे डोळ्या नॉर्मली जे पडतात, प्रकाश किरण आपल्या डोळ्यांवर, त्यामुळे प्रतिमा तयार होते, त्या प्रकाश किरणाचं विद्युत लहरीत रूपांतर होईल. आणि त्या विद्युत लहरी त्या न्यूरोचिप्सकडे पाठवल्या जातील आणि त्याच्यावरून ती प्रतिमा जशी दिसली असती तशी त्याच्या रेटिनावरती क्रिएट करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. म्हणजे त्याला जवळपास दिसू शकेल. आता ह्याच्यात प्रॉब्लेम्स खूप आहेत अजूनही. म्हणजे 1500 रेझोल्युशन वाटतं, या इतक्या रेझोल्युशनचे आपल्याला चित्र दिसू शकेल. पण ते रेझोल्युशन नंतर वाढवत आपल्याला चित्र जे दिसतं ना, ते रेझोल्युशन जितकं जास्त तितकं चित्र क्लिअरली दिसतं. तर अजून सुद्धा त्याच्यावरती रिसर्च चालू आहे. एकच त्याची गोष्ट अशी की हे उद्या परवा होण्यासारखं नाही. बरोबर, हे अजून त्याला बरीच वर्ष लागतील. म्हणून मी त्याचं वय विचारत होतो की वय जर खूप यंग असेल तर पुढच्या 20 ते 40 वर्षात खूपच मेजर त्याच्यात प्रगती होईल. खूपच म्हणजे हातपाय तुटलेल्या लोकांना, कृत्रिम हातपाय तुटलेले हे होणं, किंवा पॅरालिसिस झालेल्या लोकांना, आता मला झाला पॅरालिसिस, मला हात हलवता येत नाही, तर मला समजा हात हलवण्याची इच्छा झाली मेंदूमध्ये की तो विचार जो आहे मेंदूतल्या लहरी, माझ्या विचारांच्यामुळे जे काही मेंदूत जे काही बदल घडतात की मला हात, तो कॅप्चर करून त्याचं रूपांतर त्या हाताच्या स्नायूंकडे जाणाऱ्या सिग्नल मध्ये रूपांतर होणं आणि तो हात उचलला जाणं, हेही या शतकात शक्य होणार आहे. त्यामुळे पॅरालिसिस वरती प्रत्यक्ष बरं होणं हा तर वेगळाच मुद्दा. पण तो जरी पॅरालिसिस बरा झाला नाही तरी मला मनात जे विचार येतील शरीराच्या हालचालीचे, तशी शरीराची हालचाल ऍक्च्युअली करता येणं, तशा सारखी तरी बरीचशी, म्हणजे विचार आणि कृती यांचा समन्वय साधता येईल. थोडक्यात ब्रेन मधल्या आपल्या विचारांच्या लहरींचं रूपांतर या स्नायूच्या ह्याच्यात करणं, ह्याच्यावर खूप रिसर्च चालू आहे. अतिशय अवघड काम आहे.
त्यामुळे सायन्स फिक्शन वाटेल असंच आहे. कित्येक लोक त्याला अजून स्वप्नवत म्हणतील. केव्हा तरी होईल याची मला नक्कीच खात्री आहे. फक्त या शतकात सुद्धा होण्याची शक्यता खूप जास्त आहे. अरे वा, झकास. भरत वावळ यांचा डोंबिवलीहून फोन आहे. नमस्कार भरतजी, बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. बोला भरतजी. माझा प्रश्न असा आहे की प्रगत तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे, पण त्याचबरोबर देशामध्ये आपल्या देशामध्ये बरेच तरुणांची समस्यांना, नोकरीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे जे बरीच उच्च शिक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत ते अमेरिका, इंग्लंड किंवा इतर देशांमध्ये नोकरीसाठी जातात आणि तिथे स्थायिक होतात. तर त्यामुळे आपल्या देशाचं नुकसान होत नाही का? आपण काय प्रकाश टाकाल? धन्यवाद. धन्यवाद. ब्रेन ड्रेन हा जो मुद्दा अखंड वाजत असतो की याच्यावरती तंत्रज्ञानाने भारतामध्ये काही उपाययोजना किंवा काही फायदे होऊ शकतील का? नाही, दोन प्रश्न विचारले. एक म्हणजे बेकारीचा. मला स्वतःला जर का विचाराल तर तंत्रज्ञान हे वेडं वाकडं आपण वापरू नये असं या मताचं मी आहे. मी स्वतः तंत्रज्ञ आहे, पण तरी सुद्धा कुठेही आपलं तंत्रज्ञान वापरणं हे मला योग्य वाटत नाही. बरोबर आहे. उलट मला आत्ताची जी अर्थव्यवस्था आहे ती खूप कॉन्सन्ट्रेटेड आहे. म्हणजे ती विखुरलेली. मी गांधीजींनी जे स्वप्न बघितलं तर सगळीकडे विखुरलेली. आपल्याकडे फार कॉन्सन्ट्रेट झालेली. आपण खूप हाय टेक्नॉलॉजी वापरतो, त्यामुळे बेरोजगारीला उलट आपण चालना देतो. मी सहज एक स्टॅटिस्टिक सांगतो. आपले 8% जीडीपी वाढली, म्हणजे 8% इकॉनॉमिक ग्रोथ वाढला, तेव्हा फक्त 1% आपल्याकडे रोजगार निर्माण झाला. तेव्हा अशा तऱ्हेचे जे ग्रोथचं मॉडेल आहे ते बदलून सध्या उलट हे टेक्नॉलॉजीच्या कार्यक्रमात मी बोलतो, हे वेगळं, हा एक गमतशीर प्रकार आहे, पण बोलण्याची गरज आहे. आज भारताला टेक्नॉलॉजीची जो काही गरज आहे ती अशी की जास्त विखुरलेली, मी अगदी चरखा आणि गांधीजींसारखं जरी नसलं तरी विखुरलेली, जगात अगदी टेक्नॉलॉजी अवेलेबल असेल पण ती वापरलीच पाहिजे असं थोडंच सांगितलं. न्यूक्लिअर बॉम्ब आहे पण तो टाकला थोडंच पाहिजे. त्यामुळे आपल्याला लोकांना आवडेल, जमेल एवढीच टेक्नॉलॉजी, पण विखुरलेली आणि रोजगार निर्माण होईल अशा तऱ्हेची टेक्नॉलॉजी वापरावी. जीडीपी 8%चा 4% झाला तरी चालेल, पण सगळ्यांना रोजगार जर निर्माण झाला तरच खरं ट्रिकल डाऊन होईल. बरोबर. आणि बेकारी कमी होईल. आणि मग टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण देत राहायचं लोकांना आणि त्याची लेव्हल वाढवत न्यायची. आणि लेव्हल जशी वाढेल तसे अर्थातच लोकांची गरज कमी होईल, पण त्यावेळी लोकांना आणखीन कामावर काढून टाकण्याच्याऐवजी कामाचे तास कमी करायचे. हे अर्थात आयडियल मॉडेल असं तुम्हाला वाटेल, पण मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी वाढवत नक्कीच नेली पाहिजे, पण ते लोकांना जमेल, आवडेल अशी नेली पाहिजे. आज कसं आहे की तुम्हाला जमलं तर जमलं, नाही तर तुम्ही बेकार. खरंय. दुसरा मुद्दा असं की टेक्नॉलॉजीचा अतीव वापर केल्याने प्रदूषणाचा प्रश्न, म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न फार मोठा आहे. खरंय. कारण हाय टेक्नॉलॉजी मग हाय एनर्जी, आणि हाय एनर्जी म्हणजे हाय कार्बन डायऑक्साईड, असं ते सगळं इक्वेशन. त्यामुळे मला असं वाटतं टेक्नॉलॉजीचा वापर खूप जपून केला पाहिजे. हा प्रश्न फार चांगला होता. म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे आपण प्रगती करू हे खरी गोष्ट आहे, पण टेक्नॉलॉजीचा वापर हा पर्यावरणाला ऱ्हास करणारा असू नये आणि बेकारी निर्माण करणारा असू नये इतपत आपण डिस्ट्रीब्युटिव्ह ठेवावा आणि तो वाढवत इतक्याच लेवलपर्यंत न्यावा की तो पर्यावरणाला ऱ्हास होणार नाही, या मताचं मी आहे. आता पर्यावरणाचा ऱ्हासचा मुद्दा जेव्हा निघतो तेव्हा अजून एक महत्वाचा मुद्दा येतो. पटापट आज आपल्याकडचे लॅपटॉप म्हणा किंवा मोबाईल आहेत ते पटापट वर्षभरामध्ये जुने झालेले असतात. म्हटलं ही एक पुन्हा एक मोठी समस्या आपल्या पुढे निर्माण होते आणि ती समस्येला आपण ही आधुनिक तंत्रज्ञानाची ही होणारी काय म्हणूया त्याच्यामुळे होणारी अशी गोष्ट आहे असं म्हणून आपण स्वीकार करतो आणि पुढे जातो. पण आज प्रत्येकाच्या घरामध्ये अजून एक स्पेअर लॅपटॉप पडलेला असतो, स्पेअर मोबाईल हे माणसागणिक पडलेले असतात. हा सगळा ई कचरा किंवा हा सगळा जो आहे हा एक मोठा पर्यावरणाचा मुद्दा आहे, भयंकर मोठा मुद्दा आहे. आणि हा फार अतिशय उत्तम हा मुद्दा आहे. एक सहज सांगतो, मोबाईल फोन जो आहे ना त्याचं सरासरी लाईफ हे 7 वर्ष असतं बरं का. बरं. 7 वर्ष. अच्छा. आणि ते साधारण सरासरी 1.3 वर्षांनी माणसं बदलतात. कारण आपल्याला सारखा मारा होत असतो. आणि तरुण मुलांना काय आता आणखीन इथे चित्र दिसतं, हे रंगीत दिसतं, इकडे फास्ट जातं, तिकडे गेम्स आहेत, रोज काहीतरी नवीन यायचं. अँड्रॉइड आहे, ही आहे, ती आहे, आणि तुझ्याकडे माझ्याकडे नाही. हे पुन्हा सारखा जाहिरातींचं शेजाऱ्याकडे आपण दाखवतो, शेजारचा टीव्ही जास्त चांगला आहे तसं. त्यामुळे काय होतं की यूज अँड थ्रो, सातत्याने तुम्ही जुन्या वस्तू फेकून नव्या घ्या. आणि पण यात वाईट भाग असा की आणि ई कचरा तर निर्माण होतोच. आणि एक लक्षात ठेवा, ई कचऱ्यामध्ये चिक्कार केमिकल्स अशी आहेत ती फार घातक आहेत. इव्हन कम्प्युटरमध्ये पीसीबी तयार करताना, सर्किट बोर्ड तयार करताना खूप केमिकल्स वापरले जातात आणि ती केमिकल्स
तुम्हाला व्यवस्थित डिस्पोज ऑफ करावे लागतात. ई कचरा फार मोठा प्रश्न आहे आज भारतामध्ये ती लहान रस्त्यावरची पोरं वगैरे करत असतात, त्यांचा अक्षर आयुष्यावर परिणाम होतो त्यांनी. तर त्या ठराविक त्यांनी रिप्रोसेस करावं लागतात, काही पुन्हा रिकॅप्चर करून रियूज त्यांचा करावा लागतो. ह्या करता मॉडर्न पद्धती वापरून आपण ते करावं लागतं. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि ते करून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे की जो जेव्हा पुन्हा वापरता येतील तर रियूज केले पाहिजेत, तरच आपण यातनं वाचू. पण एक लक्षात ठेवा की सगळ्याच जनतेने जर का असे पदार्थ सातत्याने युज करून थ्रो केले नाहीत तर अर्थव्यवस्था टिकणारच नाही. या अर्थव्यवस्थेला आपण सातत्याने चंगळवादी बनावं, वस्तू विकत घ्याव्या आणि फेकाव्यात तर जीडीपी आपलं वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. हा त्याला कॉन्ट्रडिक्शन आहे. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा तुम्ही खूप छान मुद्दा मांडला, तो म्हणजे विल्हेवाट लावताना ती काळजीपूर्वक लावणं फार महत्वाचं आहे. आणि भारतात सध्या कंपन्या निघाल्या आहेत, बंगलोला काही आहेत, आणि मला वाटतं आपण चांगल्या त्यांची विल्हेवाट लावली खरी गोष्ट जे आपल्या हातात आहे. विनोद रहाटे यांचा फोन आहे. नमस्कार विनोद, बोला. जसं नवीन तंत्रज्ञान निघालं आहे, पण जसं आता हे सफेद डाग आहे, ज्याला कोळ म्हणतो आपण. सफेद काय पुन्हा सांगा. हा पांढरे डाग, सफेद दात. सफेद दात. हा, तर याच्यावर असं निश्चित औषध आहे का बाबा याचं, की हे झालं का याच्यावर? विनोद तुमचा प्रश्न पुन्हा सांगा, स्पष्ट करा थोडासा. हा जसं पांढरे डाग आहे की नाही, कोड याच्यावर असे डाग. बरं, ठीक आहे. धन्यवाद विनोदजी, तुमचा प्रश्न पोहोचलेला आहे. आरोग्यविषयक समस्या आणि त्याच्यावरती मिळणारी उत्तरं. नाही, मला अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे आता या क्षणाला त्याच्यावर उपाय आहे असं मला वाटत नाही. पण त्याच्या पुढे उपाय निघण्याची शक्यता आहे का, तर माझ्या मते बऱ्यापैकी शक्यता आहे. कारण सगळ्याच गोष्टी आपण कृत्रिम करू शकतो, पण ते सुद्धा खूप कॉम्प्लेक्स आहे बरं का. मी ह्युमन बॉडी म्हणजे त्वचा, आपल्याला स्पर्श जाणवणं, त्यात असणारे सगळं नर्व्स बरं का, इतकं कॉम्प्लेक्स आहे की उद्या आपण सहज म्हणून ठीक आहे आपल्याला कृत्रिम त्वचा पण करता येतील, जसं स्टेम सेल प्रमाणे सगळे अवयव कृत्रिम करता येतील, तसं आपल्याला म्हणणं सहज सोपं आहे, पण ते खूप कॉम्प्लेक्स आहे हे लक्षात. पण रिसर्च खूप चालू आहे, दोन रिसर्च चालू आहे. एक तर ते डाग जाणं असं काय औषध आहे की डाग जातीलच, किंवा कृत्रिम तऱ्हेने काही ते कर. पण हे काम अवघड नक्की आहे, फक्त ते होणारच नाही असं नाही. माझी जवळपास खात्री आहे की या शतकात त्यातल्या बऱ्याच गोष्टी होतील, फक्त केव्हा होतील, 20, 20, 50, 20, हे काही सांगता बऱ्याच गोष्टी होतील ह्याच्यावर मात्र माझा नक्की. त्यावरचे प्रश्न आणखीन वेगळे असतील, पण आत्ताचे बरेचसे प्रश्न त्यावेळेपर्यंत सुटलेले बऱ्याच. मुळात अशक्य ही संकल्पनाच मोडीत काढणारं प्रगत तंत्रज्ञान आणि त्याची गरज, याविषयी आजच्या भागात आपण बोलत आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा हॅलो सखी. ब्रेकनंतर हॅलो सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रगत तंत्रज्ञानाची गरज याविषयी आजच्या हॅलो सखीमध्ये आपण बोलत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ अच्युत गोडबोले सर. कार्यक्रमातला पुढचा फोन आलेला आहे. सरिता राणे आपल्याशी बोलू इच्छितात ठाण्याहून. नमस्कार सरिता, बोला. हॅलो. मला असं विचारायचंय की आता जे प्रगत तंत्रज्ञान म्हणजे फेसबुक वगैरे जे चालू झालेलं आहे, तर त्या फेसबुकवरती आम्ही अकाउंट उघडलेलं आहे, तर त्याचा कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याची सुरक्षा हे करण्यासाठी आम्ही कशा पद्धतीने हे करावं? कारण नवीन नवीन लोक त्याच्यावर हॅकिंग करणं वगैरे असं करतात, त्या दृष्टीने काही माहिती दिली तर म्हणजे बरं होईल. धन्यवाद सरिताताई. मग सुरुवातीला जर आपण बोलतानाच म्हटलं होतं की प्रगत तंत्रज्ञान म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा हातामध्ये येणारे नवनवीन गॅजेट्स इथपर्यंत मर्यादित आहे का? तर अर्थातच नाही. आणि त्याच्यावरती जेवढ्या या सुविधा किंवा लोकांशी संवादाची माध्यमं आपल्याला खुली होतात, तेवढाच त्याचा गैरफायदाही घेतला जातो. याविषयी कुठे काही यावर कंट्रोल ठेवता येईल का? काय सांगूया? काय माहितीये का, खरं म्हणजे हा चोर शिपायांचा खेळ आहे. म्हणजे कुठलंही अकाउंट हॅक करणं, ब्रेक करणं आणि त्याच्या अकाउंटवर आपण असल्यासारखं काही माहिती देणं. म्हणजे फेसबुक अनेक तुमच्या स्वतःचं ईमेलचं अकाउंट घ्या, कुठलंही अकाउंट, हे चोर शिपायाचा खेळ हा सातत्याने चालू राहीलच माझ्या मते. आपण म्हणून माणसाने काही व्यवहार करायचं थांबवलेलं. बरोबर आहे. त्यामुळे सायबर क्राईम ही एक नवी शाखा आहे. सायबर क्राईम नवीन शाखा आहे. इनफॅक्ट चार्लीच्या म्हणजे किड सिनेमात दाखवलं तसं मी जर का म्हणजे व्हायरस रिमूव्ह करणारी कंपनी काढली तर व्हायरस करण्यासाठी जो मी काही लोक नेमीन ते पण व्हायरस करतील, मग मी व्हायरस दुरुस्त करेन. बरोबर आहे. तर हा खेळ चालूच राहील, चोर शिपायांचा चालूच राहील माझ्या मते. पण नवीन नवीन आता सिक्युरिटीचे मेजर्स त्याच्याबरोबर निर्माण होत आहेत आणि त्यामुळे आपण व्यवहार करायचं थांबवलेलं नाही. आता कुलूप तोडता येतं
बरं का, म्हणून आपण कुलूप लावायचं थांबवलेलं नाही आणि तरीसुद्धा 99% सुरक्षा आहेच, असा तो त्यातला भाग आहे. तर आता प्रत्यक्ष त्यांचा काय प्रश्न आहे, कशाचा तो हॅक झालाय, कसा अकाउंट, ह्याच्याकडे आपण नको जायला. पण एक जनरल त्याचं उत्तर असं की सिक्युरिटीच्या बऱ्याच मेजर्स आहेत. पासवर्ड लांब ठेवावा, सातत्याने बदलत न्यावा, हे अशा तरीचे अनेक सगळ्यांना ते माहिती आहे, त्याच्यावर उपाय काय आहेत त्याच्यावर. पण तरी मग त्याच्यावर हॅक कसे करतात, तरी मग तो अकाउंट कसा तो, मग त्याच्यावर उपाय, असं ते सातत्याने ते चालू राहील. पण म्हणून टेक्नॉलॉजी आपला मूळ जो विषय आहे की म्हणून टेक्नॉलॉजी आपण डिस्कार्ड करता कामा नये. बरोबर आहे. बदल हा अपेक्षित आहे, पण तो योग्य मार्गाने आणि व्यवस्थित होतो आहे ना, याकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. प्रभाकर मंचेकर यांचा ठाण्याहून फोन आहे. नमस्कार प्रभाकरजी, बोला. हा, मला अच्युत गोडबोले यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रभाकरजी. हा, गोडबोले साहेबांना माझा नमस्कार. नमस्कार. मी ठाण्यातून मंचेकर बोलतोय. मला विचारायचं की हे प्रगत तंत्रज्ञानाबद्दल बोलतायत, तर हे मेडिकल ज्या शाखा आहेत वेगवेगळ्या, ज्या ॲलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी, तर लोकांचा विश्वास जास्त करून मग तो ॲलोपॅथीवर राहणार आहे. तर मग बाकीच्या शाखा बंद करायला लागतात का काही वर्षात? थँक्यू. धन्यवाद. ही वैद्यकीय क्षेत्राविषयी वाटणारी भीती, असं शक्य आहे का? मला तसं वाटत नाही. मला तसं न वाटण्याचं कारण असं, आता उदाहरणार्थ आपण आयुर्वेद घेऊ. माझी अशी नक्की खात्री आहे बरं का की आपल्या भारतामध्ये अशा चिकार वनस्पती आहेत की ज्या औषधी आहेत. झालंय काय की आपल्याला पूर्वीपासून लोकांनी सांगितलंय की अमको घेतल्याने अमको होतं, पण मी त्याला विज्ञान म्हणत नाही. कारण विज्ञान होण्याकरता काय असावं लागतं की अमुक होतं एवढं फक्त निरीक्षण करून भागत नसतं, तर त्याच्यामागची कारणं शोधावी लागतात. बरोबर आहे. कारण तुम्ही 100 वेळा नाणं टाकलं, त्याला 100 वेळ समजा छाप आला, तर 101व्या वेळी येईलच अशी खात्री नसते. 101व्या वेळी येईल की जर का तुम्ही छाप येण्याची कारणं शोधली किंवा वजन त्या छापाच्या बाजूला जास्त आहे वगैरे असं. तर तसं वनस्पतींमुळे जसं बरं वाटल्याची कारण, कुठली केमिकल्स पोटात जातात बाबा, त्या वनस्पतीमध्ये कुठली केमिकल्स आहेत, ते पोटात कशाची रिॲक्शन होतात, त्यांनी काय परिणाम होतो हे एस्टॅब्लिश करणं, आणि त्याला डबल ब्लाइंड वगैरे ज्या काही सबंध टेस्ट अनेक शेकडो हजारो वनस्पतींच्या अशा टेस्ट करून एस्टॅब्लिश करून त्याचे पेटंट्स घेऊन ते जर का आपण केलं आणि त्यातनं औषधं निर्माण करणं हे आपण एस्टॅब्लिश केलं, तर आयुर्वेद हे ॲलोपॅथीच्या जोडीला येईल. त्याला आपण विज्ञान म्हणू शकू. मला असं वाटतं की आयुर्वेद वगैरे या सगळ्या गोष्टी डिस्कार्ड करण्याच्या ऐवजी त्या वैज्ञानिक लेव्हलवरती कशा आणता येतील. बरोबर आहे. म्हणजे मला समजा कोणी म्हटलं की ते टेस्ट बीज झालेलं नाही पण घेऊन बरं होईल बाबा तुझं घे, तर मी घेणारच नाही असं नाही. बरोबर आहे. पण ते पुढे अनेक वर्ष लोकांनी घ्यावं आणि ते वैज्ञानिक तऱ्हेने घ्यावं हे जर का मला हवं असेल, तर त्याची कारणं शोधून जर का मी ते एस्टॅब्लिश करेन, त्याकरता भारत सरकारने खरोखर खर्च करून चिकार लॅबोरेटरीज निर्माण केल्या पाहिजेत, मोठमोठ्या, आणि पेटंट्स मिळवली पाहिजेत. हे आपण करण्याच्या ऐवजी नुसतंच आमच्याकडे पूर्वजांनी सांगितलेलं म्हणून ते खरंच आहे असं म्हणत बसतो, म्हणून आयदर ॲलोपॅथीला तरी शिवाय देतो की आयुर्वेदाला तरी शिवाय देतो. तसं न करता चांगला रिसर्च करावा आणि त्याला सायंटिफिक बेसिसवरती आपण आणावं असं मला वाटतं. म्हणजे ह्यामध्ये पुन्हा संशोधन हा एक महत्वाचा भाग आहे. ते केलं तर नष्ट होणार नाही, ते नष्ट होण्याची हेच उठत नाही. बरोबर आहे, अजिबात गरज नाही. गजेंद्र धोरणे यांचा औरंगाबादहून फोन आहे. नमस्कार, बोला. हॅलो, मी गजेंद्र धोरणे औरंगाबादहून बोलतोय. बोला. गोडबोले सरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता हे जे टेक्नॉलॉजीचा एवढा विषय बोलतोय आपण या तंत्रज्ञानाच्या संदर्भात, तर सरांना मला हे विचारायचं होतं की आता हे जे काय सँडी स्टॉर्म किंवा कॅटरीना, हे जे काय असे मोठे मोठे जे नॅचरल कॅलॅमिटीज येत आहेत आणि हा अनेक मोठी समस्या नाही का जे निर्माणची हे होतंय अगदी, तर याच्याबद्दल आपल्याला हे टेक्नॉलॉजी जरी इन्फॉर्मेशन आली तर त्याच्यावरती आपल्याला काही अगोदरच उपाय असे नाही का काही करता येईल का? म्हणजे जे करून हे जे जास्त जीवित हानी, प्राणी हानी हे जे काय होत चालले आता याच्यामध्ये पृथ्वीवर, तर याच्यावरून काही असं करता येईल का? आपण आता फक्त याच्याबद्दल जास्त बोलतो, आरोग्य याच्याबद्दल, हे चांगली बाब आहे, पण याच्यावर इथे लाखो लोक अगदी जात आहेत, अगदी क्षणात जात आहेत, तर याच्यावरती काही असं हे करता येईल का आपल्याला? चांगला प्रश्न आहे, धन्यवाद. फारच चांगला प्रश्न आहे. आज सुद्धा हे चालू आहे बरं का. खरंय. पण इतकं, पुन्हा मी मगाशी म्हणलं तसं इतकं कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे भूकंप, म्हणजे माझ्या पुस्तकात मी लिहिलंच आहे, भूकंप काय, ज्वालामुखी काय किंवा सुनामी काय, या सगळ्या टेक्टॉनिक शिफ्ट ज्याला म्हणतात ना, की त्या म्हणजे संबंध अनेक भूखंडांनी हे झालेलं आहे, तरंगणारे, आणि ते एकमेकांची टक्कर होते तेव्हा ते होतं. त्याची कारणात आपण शरीर नको,
पण त्याचं प्रेडिक्शन करणं, भूकंपाचं एपिसेंटर कुठे आहे, त्याचं प्रेडिक्शन किती लेवलचं असेल, हे प्रेडिक्शन करण्याकरता किती आतापर्यंत रिसर्च चालू असेल, इतका प्रचंड रिसर्च चालू आहे आजपर्यंत, पण अॅक्युरेटली प्रेडिक्ट अजूनही कोणी करू शकलेलं नाही. बरोबर. त्याचा प्रश्न अगदी बरोबर आहे की तो जर का प्रेडिक्ट करू शकतो भूकंप काय, सुनामी काय, तर आपल्याला अनेक जीवनहानी ही टाळता येईल आणि आरोग्याबरोबरच त्याची. पण एकच दिलासा देणारी गोष्ट अशी की त्याच्यावर प्रचंड रिसर्च आज चालू आहे. जगातले अनेक जिओलॉजिस्ट बरं का, त्याच्या आणि सायंटिस्ट किंवा जिओफिजिसिस्ट वगैरे हे सगळे त्याच्यावर काम करतायत की हे कशाने होतं, कुठलं काय काय ते प्रेशर, टेम्परेचर, आतला लाव्हा आणि या सगळ्या गोष्टींमुळे ते होतं आणि सगळे भूखंड एकमेकावर आदळणं. तर या सगळ्यावर रिसर्च एवढा जोरदार चालू आहे. तेव्हा मला पुन्हा, मी आपला आशावादी आहे, या शतकाच्या अगोदर केव्हा तरी त्याविषयी बऱ्यापैकी आपल्याला प्रेडिक्शन करता आलं. त्याचा पुढचा प्रश्न आहे की ते थांबवता येईल का, असं होऊ शकेल, पण ते केव्हा होईल काय होईल असं उगीच मी म्हणजे. बरोबर आहे. मुळात भूगर्भातल्या घडामोडी हा एक गूढ आणि संशोधनाचा विषय आहे, कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळे असं सांगणं आणि उगीच काहीतरी रंजित उभं करणं नाही, नक्कीच होईल 10 वर्षात, असं चूक आहे. पण त्याचं रिसर्च खूप चालू आहे आणि होईल अशी मला आशा आहे या शतकात किंवा. बरोबर आहे. आपण जेव्हा आरोग्य त्यांनी आता म्हटलं तसं की तंत्रज्ञान, आरोग्य आणि रोजगार या सगळ्या गोष्टींची ही नातं जे आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं, हे सतत आपण जोडत असतो. पण तरी सुद्धा आजच्या माझ्या दैनंदिन जीवनामध्ये हे माहिती तंत्रज्ञान कुठे कसं पोचलेलं आहे, किंवा आज मी वॉशिंग मशीन लावते किंवा ओव्हन लावते इथपर्यंत माझ्या गृहिणी पदापर्यंत पोचलेलं आहे. याही पुढे जाऊन या माहिती तंत्रज्ञानामुळे कोणत्या गोष्टी सहज साध्य होणार आहेत की जेणेकरून मी म्हणू शकेन की हो, हे माहिती तंत्रज्ञान आज माझ्या जोडीला आहे. खरं म्हणजे आपल्या सगळ्या आयुष्यातच बदल होणार आहे. आणि हे मी जे सांगतोय ना ते फार पुढचं नाहीये बरं का, म्हणजे अजून 100 वर्षांनी असं. साधी गोष्ट काय, नाणी, नोटा, चेकबुक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डची गरजच काय. मेन फ्रेम मोठे होते 60s मध्ये, मग 70s मध्ये मिनी कम्प्युटर झाले, 80s मध्ये पीसी झाले, मग डेस्कटॉप पीसी झाले, मग लॅपटॉप आले, मग पाम टॉप आले, आता रिस्टॉप, गेल्या महिन्यात रिस्टॉप आलेले. पण रिस्टॉपची जो गरज, इव्हन मोबाईल फोन हा कम्प्युटर सारखा असतो, आपण त्यात गणित करू शकतो सगळं. आता एवढ्या लहान कम्प्युटरमध्ये माझा जर का बँक बॅलन्स ठेवला, आपण मी एखाद्या दुकानात गेलो, शर्ट घेतला, किती किंमत आहे, 500 रुपये, 1000 रुपये, जे काय असेल ते, मग मी तो 1000 रुपये टाईप केले, त्या दुकानदाराचा अकाउंट नंबर टाईप केला आणि माझा अकाउंट नंबर तर माझ्या मोबाईलमध्ये आहेच, तर माझ्या अकाउंटमधनं तेवढे पैसे कमी झाले, त्याच्या अकाउंटमधले ते वाढले. तुम्ही तुमच्या घड्याळातून ट्रान्सफर करणार, मी माझ्या घड्याळातून ट्रान्सफर आलेली बघणार. त्याच्यामध्ये सिक्युरिटीचे प्रश्न आहेत, व्हायरसचे प्रश्न आहेत, मला मान्य आहे, पण तो चोर शिपायचा खेळासारखा त्याच्यावर पूर्ण मात. बरोबर आहे. आता प्रश्न असा की हे जर का झालं, हे होऊ शकलं आणि कम्प्युटरचे आकार कमी झाले, किंमत कमी झाली आणि सगळ्यांकडे आहेत कम्प्युटर असं आपण गृहीत धरलं, ते जर का झालं तर कशाला पाहिजेत नोटा, नाणी, क्रेडिट कार्ड. हे एक उदाहरण सर. बरोबर आहे. म्हणजे बँकांमधले सुद्धा सगळे व्यवहार घरी बसून करता येतील. आपल्याला बँकेत आज एटीएम मध्ये जावं लागतं, त्याचीही कारण पैसाच नाही म्हटल्यानंतर प्रश्नच नाही ना. मी काम केल्यानंतर सॅलरी डिपॉझिट होईल, सर्व्हरवर होईल आणि ती माझ्या कम्प्युटरवरनं ऍक्सेस करता येईल मला. पैसा ही जी फिजिकल गोष्टच नष्ट होईल पहिले. बरोबर आहे. आणि त्यामुळे बँकातले सगळे व्यवहार, लोन घेणं म्हणजे फक्त नुसते डिजिटली 0.1 मध्ये अमाऊंट कुठेतरी ट्रान्सफर होणं, पैशाचा प्रश्नच नाही. लोनचं ऍप्लिकेशन सुद्धा इलेक्ट्रॉनिकली टाईप करूनच. त्यामुळे सगळंच पेपरलेस आणि बँका, इन्शुरन्स कंपन्या, इव्हन सगळ्या कंपन्यांची कार्यालय, ऑफिसेस ही म्युझियम्स बनतील. बरोबर आहे. आज मी निर्णय घेतो म्हणजे काय करतो, माझ्या 4 मॅनेजर्सना बोलवतो आणि तिथे मग काहीतरी डेटा हे करतो, नॉर्थ साऊथ सगळे, की तुझा सेल कमी का झाला आणि त्याच्यावर चर्चा करतो. आज सगळेजण 4ही लोक आपल्या घरी बसलेत, मी माझ्या घरी बसलो, सगळ्यांसमोर व्हिडिओ कॅमेरा आहे, एक स्क्रीन आहे आणि सगळ्यांचे इमेजेस त्या स्क्रीनवरती आहेत. माझं मध्यभागी उरलेले 4 लोकांच्या 4 कडेला आहेत आणि आम्ही चर्चा करतोय. ट्रॅव्हल करण्याची गरज काय आहे, सगळी कार्यालय म्युझियम्स बनतील. बरोबर आहे. हे जे बदल आहेत ना, प्रवासाचा वेळ वाचलेला असेल, त्यातूनही कॉस्ट कटिंग होईल, डिजिटल लायब्ररीज होतील, कागदाच. इनफॅक्ट इंटरमिडिएट स्टेजमध्ये आणखीन एक गंमत, मी सहज गंमत म्हणून सांगतो, म्हणजे वर्तमानपत्र ही व्हिडिओ बनतील. म्हणजे पेपरामध्ये आता कसं की युद्ध झालं अशी बातमी येते टेक्स्ट मध्ये, पण मी ते वर्तमानपत्र म्हणजे स्लिम स्मार्ट पेपर असेल, तो त्यात एक बारीक मायक्रो प्रोसेसर असेल, इतके स्वस्त असतील की त्यामध्ये तुम्ही ती बातमी असेल युद्धाची, त्याच्यावर नुसतं क्लिक केलं
की ती युद्धाची व्हिडिओ मला बघता येईल. बरोबर आहे. अलीकडे काही आपल्याला असंही काही क्लिपिंग्स जे आहे ते डाउनलोड करता येतात मोबाईलवर, की जिथे तुम्ही ते क्लिपिंग्स बघू शकता. उद्याचं वर्तमानपत्रावर की अमुक ठिकाणी अमुक चळवळ झाली किंवा मोर्चा निघाला, मी क्लिक केलं की ऍक्च्युली मोर्चाचा मी व्हिडिओ बघू शकतो. दिस इज किंवा माणसं जाहिराती कशा करतील उद्या, की स्मार्ट पेपर घेऊन समजा एखादं शीतपेय आहे, त्या शीतपेयाला जाहिरात करायची आहे, तर त्यांनी त्याचं स्मार्ट पेपरचे लहान अगदी पातळ कागद काढायचे. तो कागद जो चिकटवेल त्याला एका दिवसाला कधी काय ₹1000 आणि मी चिकटवायचं की त्याच्यावर तो माणूस तो शीतपेय पितायत, मजा करतायत, हे सगळे व्हिडिओ सातत्याने चालू असेल तिकडे. मी जिथे ते जाईन ते लोक तो व्हिडिओ बघतील. असे खूप, किंवा माझं व्हिजिटिंग कार्ड जे असेल त्यात फक्त नाव आणि हे नसेल तर माझं बोलतानाचा व्हिडिओ पण असेल. असे खूप आहेत. याच्यामुळे स्मार्ट घर कसं बनेल, स्मार्ट आपल्या शरीरावरती जसं नॅनो रोबोट सांगितलं तसं मी आपल्या शरीरावरती शेकडो सेन्सर्स, कम्प्युटर्स आणि कॅमेरा असतील. मला त्या कॅमेऱ्यामुळे मागचं पण बघता येईल. बरोबर आहे. म्हणजे ही सर ना मला पूर्णपणे एखाद्या हॉलिवूड पटाची सफर चालू आहे असं वाटतं. आपली चर्चा अशी सुरू ठेवूया. पण एक फोन आलेला आहे. मनमोहन आपल्याशी बोलू इच्छितात सोलापूरहून. नमस्कार, बोला मनमोहन, बोला. नमस्कार अच्युतजी. बोला. सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो. आपण अनेक क्षेत्रामध्ये जी उंची गाठली आहे त्याबद्दल थँक्यू. बोला. प्रश्न सलग विचारा. असो, त्यांचा संपर्क तुटलेला आहे. तुम्ही आम्हाला पुन्हा संपर्क साधा. तुमच्या प्रश्नाला आपले तज्ज्ञ उत्तर देतीलच. असो, आपण म्हणत होतो त्या आधुनिक तंत्रज्ञान हे घरामध्ये कसं पोहोचलं आहे याविषयी आपण बोलत आहोत. पूर्वीचं जेव्हा तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या उदाहरणांमधून सांगत असता की पूर्वी आपण देवळामध्ये चपला काढायचो, तसे संगणकासाठी रूममध्ये जाताना चपला काढायचो. आज संगणक आपल्या हातामध्ये रिस्टवॉचमध्ये असणार आहे, अशा पद्धतीचा आहे. हा झाला संगणकातला बदल. पण या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोष्टी ह्या आपल्यासमोर प्रश्न म्हणून उभ्या राहतील अशी एक भीती सतत युवा पिढीला छळते आहे. हे उभे राहणारे अनेक प्रश्न कोणते असू शकतात आणि त्याच्यावरचे तोडगे हा पुन्हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे की उपयुक्त तंत्रज्ञान जसं आपल्यापाशी पोचतं, प्रत्येक गोष्टीची उणे अधिक बाजू ही आपण बघत असतो. असं आहे की हे स्वप्न रंगवणं फार सोपं आहे, खरंय, आणि यातल्या कित्येक गोष्टी होतील असंही मला वाटतं बरं का. पण त्याच्याबरोबर त्याचे तोटे नीट तऱ्हेने आपण तपासून जर का घेतले नाहीत. साधी गोष्ट, आज नॅनो टेक्नॉलॉजी, त्या नॅनो टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला अक्षरशः आयुष्यात धुमाकूळ होणार आहे. म्हणजे इतक्या गोष्टी घडणार, औषधां वेगळी बनतील, शेतीवर परिणाम होईल, पिकांवर परिणाम होईल, वेगवेगळ्या तऱ्हेचे कॉस्मेटिक्स सगळी बदलतील. कधीही न पुसावी लागणारी कॉस्मेटिक्स तुम्हाला करा. वेग वाढला की गाडीचा रंग बदलेल, आपल्याला अदृश्य होता येईल, कधी न मळणारे कपडे घालता येतील, कधी न भिजणारे कपडे घालता येतील, असे शेकडो. मी त्याची यादी वाचली. प्रश्न असा ही जे नॅनो पार्टिकल्स आहेत ती शरीरात जर का गेली तर त्यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होईल, ते शरीर ऍक्सेप्ट करेल का, असा जो काही सगळा प्रकार आहे त्याच्यावर रिसर्च व्हायला पाहिजे. नुसतं नाही तर नॅनो टेक्नॉलॉजी हेवी असं, तर त्याचा शरीरावर आणि पर्यावरणावरती हे जे सगळं मी आता सगळं सांगितलं ना, त्या सगळ्याचा ह्याच्यावर परिणाम काय होईल या दोन गोष्टी, आणि रोजगारावर, म्हणजे आपल्या शरीरावर, आरोग्यावर, रोजगारावर काय परिणाम होईल आणि पर्यावरणावर काय होईल, ह्या तीन गोष्टी आपण सातत्याने पाळल्या पाहिजेत. कारण निगेटिव्ह इम्पॅक्ट या तीन गोष्टींवरती होण्याची शक्यता असेलच असं नाही. खरी गोष्ट आहे. पण तो आहे की नाही तपासूनच आपण घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ ज्याची गरज नाही अशी टेक्नॉलॉजी वापर, बरं समजा ते हाय टेक्नॉलॉजी वापरून मी शिक्षणाकरता वापरतोय. थोडंसं मध्ये थांबूया. एक फोन आपल्यासाठी खोळंबलाय. आपल्याशी बोलू इच्छितात भीम राजकर वाशीहून. नमस्कार, बोला. बोला. हॅलो. हा, मला प्रश्न विचारायचा होता. मी महिला राजसत्ता आंदोलन म्हणून 3000 महिलांबरोबर काम करतोय आणि या 3000 महिला ज्या आहेत त्यांना एकमेकांना सातत्याने आपले अनुभव सांगायचे असतात, अडचणी सांगायच्या असतात. या अडचणी सांगण्याच्या दृष्टिकोनातून प्रश्न सोडवण्याकरता तंत्रज्ञानाचा कसा प्रभावी उपयोग करता येईल. धन्यवाद. तुम्ही मला वाटतं मगासपासून जो आमचा कार्यक्रम ऐकत असाल, रिपीट टेलिकास्ट तुम्हाला पुन्हा प्रक्षेपण रात्री 12:30 आणि उद्या सकाळी 9 वाजता बघता येईल. तर मगाशी एक सरांनी खूप छान संकल्पना सांगितली होती की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, आणि त्याद्वारेही या महिलांना एकमेकाशी घरात बसून संपर्क साधता येईल. अजून त्यांना काय मार्गदर्शन करा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग 4, 5, 6, 20 वगैरे लोक असतील तर, बायका स्त्रिया असतील तर, पण जास्त जर का असतील तर सोशल नेटवर्किंग आहे, मोबाईल फोन आहेत,
आणि साधा टेलिफोन आहे, पण ऑडिओ कॉन्फरन्स पण असू शकते. ऑडिओ कॉन्फरन्स जास्त स्वस्त पडेल आणि जास्त ते बँडविड्थ कमी. पण ही जी सगळी आत्ताची माध्यम आहे त्यांचा वापर करून त्यांना नक्कीच एकमेकांशी संपर्क साधता येईल, चर्चा करता येईल, वादविवाद घालता येईल, डिसिजन घेता येतील, असं मला वाटतं. मगाशी मी जे काही आपला मुद्दा चाललेला होता तो म्हणजे प्रगत तंत्रज्ञान. उदाहरणार्थ मी जर का प्रगत तंत्रज्ञान वापरून म्हणजे भयंकर एनर्जी वापरलेले त्याच्यातनं रोजगार निर्माण होत नाहीये, पण त्यामुळे मी शिक्षणाची पातळी सगळ्या देशाची वाढवतोय, तर मला एक वेळ मान्य आहे. समजा विजेची पातळी खेडेगावात वीज जाते त्याच्यामुळे तरी मला मान्य आहे. पण जर का त्याच्यामुळे मी फक्त रणगाडे आणि युद्धाची सामुग्री तयार करत असेल, कॉस्मेटिक तयार करत असेल बरं का, तर त्याचा संबंध जनतेला फायदा होण्याची जी तोटाच होईल, त्याने रोजगार निर्माण, तेव्हा आपण कशा करता वापरतोय एकतर हे घेतलं पाहिजे. आणि रोजगार निर्मिती ही आपण समोर ठेवली पाहिजे, पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता तेवढंच तंत्रज्ञान वापरावं या बाबतीत मी आग्रही आहे. पण ते एकदा दोन आपण लिमिट्स पाळल्या की मात्र तंत्रज्ञान चांगलंच आहे असं मला वाटतं. म्हणजे कितीही वापरावं, छान आणि त्याची वाढ करावी, आपण बॅकवर्डच राहावं आणि मागासलेल्या सगळ्या वस्तू वापराव्या, पद्धती वापराव्या असं मला मुळीच वाटत नाही. पण या निगेटिव्ह बाबतीत आपण विचार करूनच पुढे गेलो. खरंय. मगाशी सर आपल्याला मनमोहन यांचा सोलापूरहून फोन आला होता, पण त्यांचा संपर्क आपल्याशी तुटला होता, पण त्यांनी प्रश्न मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. त्यांनी असं म्हटलं की ते स्वतः 60 वर्षाचे आहेत आणि आजच्या युवा पिढीला तंत्रज्ञानाची अतिशय चांगली जाण आहे, समज आहे, तर त्याच्याशी त्यांनी कसं जुळवून घ्यावं. म्हणजे ज्येष्ठ आणि युवा यांच्यातला वाद जो आहे तो अखंड चालू असतो. आज तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे हे कशा पद्धतीने अंतर कमी होऊ शकतं? नाही, पहिली गोष्ट मला अगदी खरं सांगायचं म्हणजे हे जे अंतर आहे ना, हे तंत्रज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाशिवाय हे खरं कमी होऊ शकतं. प्रत्यक्ष मुलाशी जाऊन बोलावं, त्याच्याबरोबर जेवावं, त्याच्याबरोबर खेळावं, त्याच्याबरोबर बाहेर जावं, गाणं ऐकावं, पुस्तक वाचावं, तर ते अंतर जास्त कमी होईल असं मला वाटतं. नाही, त्याचं कारण आहे. ह्याचं कारण तंत्रज्ञानाचा वापर करू नये असायला भाग नाही. पण आज काय होत आहे की दोन खोलीत दोन भाऊ बहीण बसलेले, तर ते एकमेकांना फक्त SMS करतात. हे काही कम्युनिकेशन हे असलं तंत्रज्ञान वापरून काय फायदा? तर मला असं वाटतं की तंत्रज्ञानाचा फायदा नक्कीच होईल, तुम्ही दूर असाल तर व्हिडिओ कॉन्फरन्स करून वगैरे. पण आज जो मला फॅमिलीमध्ये प्रश्न जो वाटतो तो प्रश्न म्हणजे एकमेकांमधला दुवाच. आज एकत्र कुटुंब पद्धतीची व्याख्या गंमतशीर पद्धतीने कोणीतरी करते की नवरा आणि बायको एकत्र राहतात, मी एकत्र कुटुंब पद्धती असे काही लोक, म्हणजे संवादच तिथे या टेक्नॉलॉजी डायनिंग टेबलवर लोक बसलेत आणि फक्त टीव्ही बघतायत किंवा नुसते SMS करतायत. तर मला असं वाटतं उलट की तंत्रज्ञानामुळे दूर असताना संवाद साधता येणं हे शक्य आहे. पण त्याच्याऐवजी तुम्ही जर काही घरात असाल तर तुम्ही उलट एकत्र भेटा, मजा करा, खा प्या, गाणं ऐका, त्यामुळे तुमचं उलट जास्त चांगले संबंध राहतील. बरोबर आहे. आवश्यक मगाचपासून आपला एक मुद्दा सतत येतोय की याची आवश्यकता आहे तिथे वापर व्हायला हवा, अतिरेक टाळता यायला हवा. आता अगदी वेळ कमी उरलेला आहे आपल्याकडे, पण महत्वाचा मुद्दा असा येतो की हे आधुनिक तंत्रज्ञान येणार आहे याबाबत आपण आशावादी आहोत. तुमच्यासारखे तज्ज्ञ याविषयी आशा व्यक्त करत आहेत, तेव्हा आमची आशा जास्त दृढावते असं आपण म्हणतो. पण त्याचबरोबर हे आधुनिक तंत्रज्ञान आल्यावरती सामान्य माणसाला ते परवडेल का, त्याचा आवाका लक्षात घेता त्याच्या घरामध्ये ते पोहोचू शकेल का? मला असं वाटतं त्याकरता दोन गोष्टी लागतील. एक म्हणजे भारतामध्ये आज जी म्हणजे विकास नीती आहे ज्याला ट्रिकल डाऊन आपण म्हणतो, ते ट्रिकल डाऊन खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे. ज्याला इन्क्लुझिव्ह ग्रोथ मनमोहन सिंग म्हणतायत, ती खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे. आणि ती होण्याचं माझ्या मते एकच उपाय तो म्हणजे सर्वांना रोजगार आणि मिनिंगफुल रोजगार, आवडेल असा रोजगार. जीडीपी ग्रोथ थोडा कमी झाला तरी चालेल, पण रोजगार जर सगळ्यांना मिळाला आणि सगळ्यांचं राहणीमान वाढलं. कारण एका बाजूने टेक्नॉलॉजीची किंमत खूप कमी होणार आहे, उद्या किंमत प्रचंड कमी होणार, त्यामुळे परवडण्याचा मला भयंकर प्रॉब्लेम नाही. पण लोकांच्या हातात पैसा तरी पाहिजे ना. बरोबर आहे. आज म्हणजे तो पैसा जर का यायला लागला सगळ्यांच्या हातात, म्हणजे गरीब श्रीमंत दरी कमी झाली आणि सगळ्यांना रोजगार मिळाला, कमी का होईना, पण तो थोडा पैसा हातात खेळायला लागला,
तर टेक्नॉलॉजीची किंमत भराभर कमी होईल, कम्प्युटरची किंमत कमी होईल, मोबाईलची किंमत कमी होईल आणि त्यावेळेस मला वाटतं सगळ्यांकडे ही साधनं असतील आणि मग त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला टेक्नॉलॉजी सगळ्यांकरता वापरता येईल. क्या बात आहे, मस्त. म्हणजे मंडळी, प्रगत तंत्रज्ञानाची गरज आहे का असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती गरज पटलेली आहे, मात्र त्याचा अतिरेक होणार नाही अशा पद्धतीचे बदल त्यामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहेत. सर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्वाची माहिती दिलीत, एक सुंदर हॉलिवूड पटाची सफरच जणू काही आम्हाला घडवलीत. सह्याद्री आणि हॅलो सखीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.